श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात ही छान मॉर्निंग वॉकने झाली होती. कारण आज उठल्या उठल्याच अर्चितचं म्हणणं होतं की त्याला बाहेर चालायला जायचं आहे. सो मग त्याला घेऊन मी आणि भाऊ बाहेर पडलो. थोडं छान चालून आलो आणि अर्थात अर्चितचं चालणं कमी आणि धावणंच जास्त असतं. सो त्याच्या स्पीडसोबत आपलं स्पीड मॅच करत करत आम्ही कसे तरी घरापर्यंत आलो. रोज सकाळी आवरल्यावर पहिला दिनक्रम असतो तो म्हणजे देवासाठी फुलं काढणं आणि त्यानंतर देवपूजा करणं. तर आजही फुलं काढताना खरं तर गोकर्णाच्या वेळेला खूप सारी फुलं आली होती आणि खूप दिवसापासून गोकर्णाचा चहा करायचा होता पण करू म्हणत जमतच नव्हतं. आणि आज एवढी सगळी गोकर्णाची फुलं बघितली आणि म्हटलं चला आज गोकर्णाचा चहा आवर्जून करूया. आणि आजपर्यंत मी अर्चितलाही अजून कधी हा चहा दिला नाही. सो मग म्हटलं त्यालाही थोडासा टेस्ट करवता येईल. खरं तर गोकर्णाचा चहा हा हेल्थसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. तुमच्या बौद्धिक हेल्थसाठी असेल किंवा शारीरिक हेल्थसाठी असेल खूप चांगला असतो हा चहा. खूप सारे बेनिफिट्स आहेत याचे आणि खूप सोपी प्रोसेस आहे. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये फक्त तुम्हाला ही पानं टाकायची आहेत, फुलं टाकायची आहेत आणि लगेचच अगदी 1 ते 2 मिनटामध्ये बनतो हा चहा. आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये साखरही घालू शकता किंवा गूळ वापरू शकता किंवा थोडासा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मधाचाही वापर करू शकता. या चहाची चव वाढवण्यासाठी यामध्ये तुम्ही तुळशीची पानं, गवती चहा, आलं या गोष्टींचाही वापर करू शकता. पण मी अगदी प्लेन चहा करणार होते जी याची बेसिक कृती आहे. कारण मला पहिल्यांदा, जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा अर्चितला या चहाची टेस्ट करवणार होते. सो मला त्याला इतर कुठल्याही इन्ग्रेडियंटशिवाय फक्त आणि फक्त गोकर्णाचा चहा द्यायचा होता. तो कसा रिॲक्ट होईल मला माहीत नव्हतं कारण त्याने यापूर्वी कधीही हा चहा पिला नाही. त्यामुळे मग म्हटलं इतर गोष्टी घालण्यापेक्षा त्याला एक प्लेन चहा करून द्यावा. तर अशा पद्धतीने मी अगोदर 2 वेळा ही फुलं धुवून घेतली होती. फार चोळायची नाही, जस्ट नॉर्मली धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. अगदी हार्डली 2 मिनटामध्ये बनतो हा चहा. लगेचच फुलं त्यांचा रंग सोडतात आणि फुलांचे सगळे गुणधर्म या पाण्यामध्ये उतरले जातात. हवं असेल तर थोडी छान उकळी काढून घ्या. यामध्ये मी नंतर चिमूटभर साखरही टाकली होती कारण डिरेक्टली अर्चित आणि मे बी हा पिला नसता. आणि तुम्ही बघू शकता त्याचा रंग इतका गडद निळा शार होता. खूप सुंदर चहा झाला होता. आणि अजून एक छान या चहाचं वैशिष्ट्य सांगते. ज्यावेळी तुम्ही या चहामध्ये थोडासा लिंबू पिळता तर हा निळाशार रंग हा जांभळ्या रंगामध्ये कन्वर्ट होतं. तुम्ही हे कलर ट्रान्सफॉर्मेशन आत्ता बघू शकता इथं. मगाशी कसा डार्क निळा कलर होता आणि लगेचच आत्ता लिंबामुळे त्याला असा जांभळा कलर आला होता. तर आपण जनरली जसा लेमन टी करतो काहीशी तशी चव असते याची. आणि खरंच खूप छान लागतो हा चहा. कारण आपल्या तब्येतीसाठी चांगला आहे तर वाय नॉट, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर मी अर्जुलाही हा चहा दिला आणि त्याची अशी काहीशी रिॲक्शन होती. कसं आहे? हो, लिंबू टाकले ना. हो, लिंबू टाकले थोडं. आणि त्यानंतर भाऊ फिश मार्केटमधून घेऊन आले होते माझा सगळ्यात आवडता मासा, तो म्हणजे मळे मासा. तर हा खरं तर नदीचा मासा आहे आणि पूर्वी माझे बाबा लिंबला होते तर तिथं कृष्णामाई आहे जवळच, कृष्णा नदी. आणि कृष्णा नदीचे छान मासे खेकडे ताजे ताजे यायचे आणि छान आम्हाला दर मंगळवारी शुक्रवारी माशांचा बेत असायचा.
आणि आज इतक्या दिवसांनी मी पण सातारला आले होते, तर आवर्जून त्यांनी जाऊन मळे मासे आणले होते. आणि सकाळी सकाळी खूप छान फ्रेश मळे मासे येतात सातारच्या ही फिश मार्केटमध्ये. सो मळा मासा फ्रेश आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्या कडकपणावरती. तो मासा अगदी ताठ आणि कडक असेल तर तो फ्रेश आणि ताजा असतो. सगळ्यात अगोदर माशांना ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून खवलं काढताना ते मासे हातातून सटकत नाहीत व तुम्हाला व्यवस्थित ग्रीप सापडते त्याची खवलं काढण्यासाठी. तर अशा पद्धतीने थोडंसं ज्वारीचं पीठ लावून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता ज्वारीचं पीठ लावल्यामुळं खूप इझिली तुम्ही आरामात अगदी खवलं काढू शकता. आणि अशा प्रकारे खवलं काढून ठेवलेले मासे इथे रेडी होते. खरं तर हे मासे नीट करायला थोडासा वेळ लागतो, कारण प्रत्येक माशांची तुम्हाला खवलं काढून घ्यावी लागतात. त्यानंतर प्रत्येक माशांचं पोट फोडून त्यातली घाण बाहेर काढावी लागते व ते स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धरून एक एक मासा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. सो त्यामुळे थोडीशी यांना निवडण्याची प्रोसेस ही लेंदी किंवा थोडीशी वेळखाऊ आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर तर सगळ्या माशांची व्यवस्थित खवलं काढून घेतली होती आणि त्यानंतर त्यांची पोटं फोडून त्यातून त्यांची जी काही घाण असेल ती सगळी बाहेर काढली होती. व त्यानंतर एक एक मासा अशा पद्धतीने नळाच्या पाण्याखाली धरून तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा, म्हणजे अजिबात मासा कडवट वगैरे लागत नाही. कारण जर पोटात घाण शिल्लक असेल तर त्यामुळे मासा कडवट लागतो. त्यामुळे व्यवस्थित असा वाहत्या पाण्याखाली एक एक मासा धरून तो स्वच्छ करून घ्यायचा, स्पेशली मळा मासा. सो अशा पद्धतीने मासे स्वच्छ करून घेतले व त्यानंतर मॅरिनेट होण्यासाठी जे काही साहित्य असतं ते सगळं लावून त्यांना एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं. तर चला तर बघूया आता हे मासे मॅरिनेट करण्यासाठी काय काय करायचं आहे. अशा प्रकारे सगळे मासे खवले काढून धुवून रेडी आहेत. चला आता यांना मॅरिनेट करूया. आता मासे धुवून आणि स्वच्छ करून झालेत. आता त्याला मॅरिनेट करण्यासाठी काय काय करायचं ते बघूया. आता हे मासे सगळे धुवून खवले काढून त्याची पोटं फोडून त्यातली आतली घाण काढून स्वच्छ सगळे व्यवस्थित धुवून घेतलेत. आता हे आपण मॅरिनेट करूया. आता मॅरिनेटचं आपण साहित्य बघूया. हळद, मीठ, लाल तिखट आणि हा घाटी मसाला म्हणजे आपण काळा मसाला म्हणतो त्याला, आणि लिंबू. हे आता ह्यात सगळं घालून मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर आता ह्याला आपण साधारण 1 चमचा हळद घालूया. हळदीमुळे काय होतं, माशाचा वास थोडा कमी होतो. आणि चवीसाठी मीठ. कांदा लसूण मसाला. मासे थोडे तिखटच चांगले लागतात, झणझणीत, त्यामुळे आपण थोडा जास्त घालतोय मसाला. आणि हा फक्त आपल्या कलरसाठी, हे काय तिखट नाही आहे, काश्मीरी लाल तिखट आहे हे कलरसाठी थोडं टाकतोय. आणि आता आपण ह्याच्यावर लिंबू पिळून घेऊया. सकाळी सकाळी फ्रेश मासे मिळाले. आणि आता हे सगळं आपण कालवून त्याला सगळं लावून असं मॅरिनेट करायला ठेवूया 1 अर्धा तास. आलं लसूण मसाला नाही काय ना?
त्याला नाही आलं लसूण मसाला नाही घालायचा. आता याला फक्त रवा लावून किंवा असे जरी तळले तरी खूप छान लागतात. मी तरी नाही घालत याला आले लसूण पेस्ट. असेच खूप छान नॅचरली चांगले लागतात. आणि हे खाऱ्या पाण्यातले मासे, समुद्रातले नाही, हे गोड्या पाण्यातले नदीचे मासे आहेत. आणि आता हे अर्धा तास आपण मॅरिनेट होण्यासाठी असंच ठेवून देणार. अर्धा ते पाऊण तास आता मॅरिनेट झाले ते मासे. त्यांना अशा प्रकारे थोडासा रवा लावायचा आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर अशा प्रकारे सगळे मासे छान फ्राय करून रेडी होते. आणि या माशांचा खरं तर पातळ रस्साही खूप छान लागतो. पण मला पर्सनली हे मासे असे फ्राय करूनच खायला जास्त आवडतात, कारण पातळ रश्श्यामध्ये ज्यावेळी आपण तो मासा टाकतो तर त्याला फारशी चव लागत नाही. आणि असा फ्राय केलेला हा मासा फार चविष्ट आणि सुंदर लागतो. फक्त एवढंच की समुद्री माशांपेक्षा यामध्ये थोडेसे काट्यांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे खाताना फक्त थोडंसं काट्यांच्या बाबतीत काळजी घ्यायची. आणि खरंच खूप सुंदर लागतो हा मासा. परफेक्ट, मस्त. काय मग येताय जेवायला? चला, मी तर माशांचा छान आस्वाद घेते. तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही.
So please like, share and subscribe my channel and stay tuned. Bye bye.